आज आपण चाललोय भीमाशंकरला. सबस्क्रायबर लाईकचे ऐकत ठोका हमर हमर रेसिंग पाटील काय आवडलं ना आपल्याला नाही का सोने का कट्टर दे फिर भी भिके मारते नाईस बाईक आहे माणूस कटावतो त्याने ड्रायव्हर एकाच बाईक वरती बसलेत. कॉलेजला जायचं कळानं निधा टेस्ट देतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय भीमाशंकरला. तर काय करणार आहे, प्लॅनिंग कशी झाली, काय काय ठरलं, ट्रिपला जायचे ते काय काय ड्रामा झाले, ट्रिप मध्ये काय काय धमाल करतोय, सगळं बघण्यासाठी पर्यंत बघा. आणि 6:15 वाजलेत. आमचा खर्च 5:30ला जायचा प्लॅन चालू होता. आणि आपले नेहमीचे उशीर कार्यकर्ता प्रथमेश आणि संकेत आणि आजचा माझा विलेन पार्टनर पाटील आदित्य पाटील. सो एक्साइटेड गाईज. आपले अजून 2 पार्टनर जॉईन झालेत. याला तुम्ही ओळखत असाल संकेत. या भाऊनी आहे ना मागचा ब्लॉग फार गाजवलाय. आणि हा प्रथमेश नेहमीच गाजवतो. हा ना, याचा दुसरा चॅनल आहे बॅकपॅक वाला ब्लॉगरचा. आणि पाटील 80ची कॉन्स्टंट स्पीड ठेव. हा चालते चालते. ओके, तर मित्रांनो चला आता इकडे निघता निघतात आता 5:15 झालेत. थंडी तशी इतकी पण नाही आज, काय माहिती कशी काय. राईडला गेले की थंडी नाही आज, कुठं बरी. आणि मागचा जो आपला ब्लॉग होता त्यामध्ये खरं तर फार आवडला. फर्स्ट ब्लॉग होता माझा. जे तुम्ही जे बघितलं जे सजेशन भेटले मला ते खरं तर फारच चांगले होते. की ब्लॉग असे कर, म्हणजे अँगल असा सेट कर, किंवा असे कंटेंट घे, किंवा व्हिडिओ बनवताना लेंथ एवढी ठेव, किंवा काय काय दाखव, किंवा काय काय सुधारणा करायची. म्हणजे ते ऐकून खरंच मला फार भारी वाटलं. आणि आता इकडं रस्ता मला दाखवत आहे 153 किलोमीटरचा एक रूट आहे आणि दुसरा रूट आहे तो 183 किलोमीटरचा आहे. आता पहिलं तर आम्ही नाशिक फाट्यावरती जाणार आहे. तिथे गेले की पहिला स्टॉप घेतो, एक 5 मिनिटं रेस्ट करतो आणि तिकडनं मग पुढे ठरवतो की कुठल्या रूटने जायचे. तिकडनं नाशिक फाट्यावर एक अप्रॉक्सिमेटली 55 ते 57 किलोमीटर भरत. मित्रांनो ते ट्रक बघा कसा चाललाय, म्हणजे डेंजरस काम आहे बाबा हे. बरं एका साईडला बरं अख्खा ते लोड अख्खा एका बाजूला गेलाय लेफ्टला. ट्रिपला आहे ना पोरांनी इतका ड्रामा केलाय की काय सांगायलाच नको. म्हणजे आम्ही सांगतो लिटर आम्ही 8 ते 10 जणांना विचारलं. पोरं ऐन टायमिंगला कॅन्सल पण झाले, म्हटले आम्हाला जाणारच नाही ना. पाटील आणि संख्यात होती ऐन टायमिंगला सांगितलं हो म्हणून. नाही तर आमच्या आजची ट्रिप आहे ना प्रथमेश आणि हो 2 ब्लॉगर ह्याच्यातच झाले असं वाढवणे कशी पोचतोय. अप्रॉक्सिमेटली निघाल्यापासून 33 किलोमीटर कव्हर केलेत. खरं तर हे आम्ही 1 तास आधीच करायला माहीत होतं, पण खरं तर फारच नाही फक्त केला. आणि रेकॉर्डिंग चालू आहे. म्हटलं इतकं सगळं बोलतोय तर का रेकॉर्डच झालं नाही तर काय व्हायला. आणि आता आठवण हे दिसणार आहे दुसरी गाणे ऐकत चालू सबस्क्रायबर बॅकपॅकला सबस्क्रायबर लाईकचे ऐकत ठोका. खंबा पाहिजे भाऊला खंबा भाऊला उत्साही काय सांगू तुम्हाला. पण ठरवून बघितलं ना शीट वेगळीच मजा येते ती आता पळायची गाडी काय. फोटो दिवशी वाटतं आता मला पण असं जाणवलं की नाही का माझं देवदर्शन होईल म्हणलं आजच्याच. हे बघा येऊ कसा चाललाय
मित्र खरं तर या रोडला ना 60चं लिमिट आहे, त्यामुळं मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला या रोडला पळवायचं, कारण हा नवले ब्रिज आहे, इथं फार ॲक्सिडेंट होतात. इथं जाताना नेहमी 60च्या खालीच ठेवायचं, 60च्या खाली स्पीड ठेवा, कारण इथं समोर कॅमेरा पण आहे. म्हणजे सजेस्टेड नाही आहे करणं, मला मी पण करणार नव्हतो, पण काय सांगत टनीला बघितला म्हणलं आता ही आता गाडीला पळवणार तर कधी पळवणार. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. मग चल की मग माग. आता आपण आहे वाकडला आणि आता आपल्याला नाश्ता बिष्टा करायचा ना. नाश्ता नाही फक्त चहा पिऊयात आणि लगेच निघूयात. तर मित्रांनो आता मी नाशिक फाट्यावरून जायचं ठरवलेलं, पण काय होतं एकत्र चर्चा केल्यानंतर एवढं हे ठरवलं की सगळ्यात नियरेस्ट रूट आहे त्याच्याने जायचं. कारण माझा एक दादा आहे तो पण रायडिंग करतो, मग मी त्याला सजेशन घेतलं की नाही का की रायडिंगसाठी बेस्ट रूट कुठला आहे. तो म्हटला मंचर. हां ठीक आहे, तिथं छात्री थांबत आपण. तर तो म्हटला मंचरपासून जा म्हणजे बेस्ट राईड. बरं म्हणलं ठीक आहे. पुढे गेली दोघं. अरे काय लागा गाडी कोण चालवते? संगीत बाबा संगीत नको राहू दे. आता वन वेचा नाही विषय, राहू दे. तर आमचे संकेत शेट गाडी अशी चालवत होती की नाही का, ते कुठं बघतच नाहीत. आजूबाजूला थांबणं जाणार. ओ यार हमर आहे, हमर मित्रांनो, हमर बघा एकदम ओल्ड आहे रे ती. हा ना बेकार आहे रे एकदम बाबा ब्रँड. हा मग काय. अरे हो काय विषय परत ते टन कुठं नाही घ्यायचं आता. 600 मीटर नंतर युटर्न आहे. हां हो इथून. हां इथून अरे हा इथं पुढं युटर्न इथं नाही घ्यायचं. तुम्ही कुठे आता चौकात? तर परत त्या चौकात मागचा. काय म्हणतोय? बरं आता आपण पुढं आलोय आणि पार्टी करणे संकेत मागच्या चौकामध्ये समोर आहे ना थांबलेच म्हणलं चहा वगैरे चाललं तर आपल्याला. हिमालयन चेक करा. हिमालयन ना ही प्रत्येकाची ड्रीम बाईक आहे, ज्याला मी शीट करत आहे ना GS3 मध्ये कन्वर्ट केले. अरे गाडी कुठली आहे? रेनॉल्ट. भारी गेली रे संकेत शेठ. तर मित्रांनो आता थांबलोय वाकडला, चहा प्यायला थांबलो. आणि आपला पाटील देशिंग पाटील चहा काय आवडला नाही आपल्याला. थोडा ॲव्हरेज होता तसा, पण ठीक आहे. मायनस मध्ये रेटिंग हो मध्ये रेटिंग गेली. थोडंफार चालायचं. तुम्ही बघू शकता आम्ही चहा प्यायला थांबलेलो इथं. काय कुठलं होतं काय माहिती, भंगार चहा होता. ते जाऊ दे, तुम्ही आपलं बाईक लाईन बघू शकता. MT-15 155cc आणि आपली पल्सर 125. सध्या मी ही चालवत आणले आता नंतर ही चालवेल मग थोड्या वेळानंतर. नाईस बाईक आहे. गाडी स्टार्ट चावी काय नाही ते ब्लर बीप करतो त्याला. तर मित्रांनो आता थेट जायचं आपण भीमाशंकरला. काय नुसतं टाइमपास होता, हे कर ते कर. तर आणि इकडे आता 91 किलोमीटर राहिले. तर आम्ही रूट काय चेंज केला थोडाफार, नियरेस्ट रूट घेतला. सगळेच म्हणते कसे नियरेस्ट रूटने जायला पाहिजे. माझं म्हणणं होतं ते मनसर वगैरे त्या बाजूने गेलं असताना जरा सिनरी वगैरे आली असते. कारण जेवढं मी ऐकलं तेवढ्यापर्यंत जर तिथं चांगला रूट येतो. तर थोडाफार डिस्टन्स वाढतो पण वेळ थोडा कमी लागतो असा काहीतरी आहे. ते सनराईज पण झालं आहे तसं. सनराईज दाखवते भावा सनराईज. मित्रांनो त्या गाडीवरती बाबतीत सुंदर लिहिलं आहे. ती वेळी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला. कसं सांगू तिला ह्या गाडी पुढे काही सुचत नाही मला. वा मग प्रत्येक भाऊ कसं वाटते तुला?
नाही का सोने का कट्टर दे फिर भी भिके मारते असा विषय झाला. बरोबर आहे भाऊ ऐक की, प्रत्येक भाऊ कसं वाटतं तुला काय होतं म्हणा. फिलिंग कशी वाटते सांग की तुला विषय काय आता एक सीन झालता तो मी सांगू शकत नाही आता लय विवाद छेडर सेन्सर बोर्ड विवाद हो जाएगा हा. समजे क्या नंतर सांगतो तो व्हिडिओ पाहणं बोलतील. खायच्या काळात काय दाखव बरं आपण कुठे आता कुठला एरिया राव कॉलनी सुजल उघडे उगाळे अच्छा हा तळेगाव हा हे घे चल हा चल 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 आलो तर मित्रांनो आता आम्ही तळेगाव दाभाडेला आलोय आणि इथल्या पेट्रोल पंपवरती जरा 10 मिनिट जरा फ्रेश व्हावं बरं आणि आम्ही खरं तर रस्ता चुकलोय थोडंसं लॉंग कटने आलोय कारण कुणीच मॅप नव्हता बघितला म्हणजे माहोल खराब झाला आणि हा टोल नका आपण मागची इथंच थांबलेलो ना रे हां आम्ही मागचीच गेलो लोहगडला जायच्या टाईमला आम्ही इथं थांबलोय हां इथं तू कुठेतरी फोटो काढलेला ना गणपतीची मूर्ती आहे ना वाटतं इथं कुठं लेफ्ट साईडला ना कुठे कुठे दिसती हां बरोबर इथं फोटो काढलेला भाऊ नाही बघा गणपतीची मूर्ती दिसते का बरा एन्जॉय केला फुल एन्जॉय आता पण एन्जॉयच करतोय पण आता जरा वेगळ्या प्रकारचा एन्जॉय चाललाय कोण कुणाला काय पण बोलतोय काय पण राडा चालू आहे काय सांगू तुम्हाला का सीन आज आपला प्रेझेंट एक नंबर मॅप सांगतो म्हणतो गायडन्स एकदम ब्रँड आहे आता आम्ही आता परत फिरून रिटर्न जाणार आहे आम्ही खरं पुढे आलो तिथे मी उठून घ्यायचंय तर ते अजून किती किलोमीटर आहे अजून 69 किलोमीटर राहिले किती वेळ सांगतोय 2 तास 13 मिनिट 69 ला होय आता किती वाजले हो यार ट्रॅफिक आहे काय मेडिसिन हे कुठं जायचं आता दीदी पैसा पहिल्यांदा दीदीचा सीन कॅप्चर केला लय आनंद होतोय मला इंडिकेटर नाही काय नाही होय यार कॅमेरा खाली पड नाही अरे कॅमेरा फ्लिप झाला रे खाली माझे कॅमेरा खाली पडला काय तुला स्विच करायचं ना थांबवतो सांगायला घेतो माझ्या गाडीवर थांबा बाळांनो तर मित्रांनो इथून आपण सरळ आलो ना तर राईट साईडला घेतलं की हा पुणे नाशिक हायवे आणि आता आपण बांबोलीमध्ये तर चला मागाशी जरा मागाशी कॅमेरा जरा चार्जिंगला लावलेला आणि बॅटरी डाऊन झाली तर आता परत बॅटरी झाली रस्ता तसा खराब आहे हा मग एकदा तुम्ही हायवेपासून राईट आतमध्ये गेला तळेगाव इथं तर अख्खा MIDC रोड वगैरे आहे तिथं पण आता ते छोटे ते काही अंतरावर त्या तेव्हा हे बघा कसं 2 स्पीडवर तिथं जरा सावकाशच गाडी चालवावी लागेल आणि ते पण कंटिन्यू आहे म्हणजे नाही का प्रत्येक गेले की 100-200 मीटरला स्पीड ब्रेकर येतात तिथं पण बघा स्पीड ब्रेकर आला माणूस कटाळतो त्याने कुठून इथून कुठं तेच की आता कंपनीमध्ये गेलं असते का मी लेफ्ट घेतलं तर आजचे आमचे दोन्ही हेवी ड्रायव्हर एकाच बाईकवरती बसलेत सगळ्यात मोठा हेवी ड्रायव्हर प्रथमेश मागं बसलाय बघा कसा बाबा पाडू नको ए लेफ्ट घे असे हेवी मित्रांनो गाडी बघ कशी खाली गेली
वाटतं तो आत्ता झालाय, आत्ता सुरू झाला असेल. अरे जाऊ शकते काय हां तसं काहीतरी झालं असेल. आणि आताशी कुठं तरी भारी वाटायला लागलंय कारण थोडीफार ग्रीनरी नॉर्मल दिसती. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. तर मित्रांनो आता ही झाडी वगैरे बघून आताशी का आम्हाला भीमाशंकरला आल्यासारखं वाटतंय कारण इतक्या वेळ नुसतं हेच चालू होतं, घाट सेक्शनच चालू होता. आता पण चालू पण आता कसं हिरवळ झाड वगैरे तसलं सगळं दिसतंय, बरं वाटतं आता बाईक वगैरे चालवला. ते थोडेफार रायडर्स पण दिसत आहेत जे हिमालयनवरती वगैरे आलेत, बुलेट एक्सपल्स वगैरे आणले त्यांनी. आणि इतक्या वेळ आमच्या 2च गाड्या होत्या आणि एकदा दुसरी 4 व्हीलर दिसली होती. तर आता आम्ही पिलेन चेंज केलं आहे. आता संकेत हे प्रथमेश झाला, मग संकेत झाला, आता आदित्य पाटील आलाय. रायडर तोच होणार या गाडीवरती, या गाडीचा रायडर चेंज होणारच नाही. फक्त पिलेन रायडर प्रोफेशनल आहे, रायडरला नाही काय फरक हां काय म्हणलं रायडरच्या बसण्यात काय पेणार वाटतं गाडी चालू. हां पण तरी पण रायडर नाही का बाईक नाही चेंज करणार. चढ चेक करा, गाड्या अशा थांबल्यात लिटरली. आता रिटर्न खाली येते, जाऊ कोण नको बाबा मी. आपण जाऊयात आपण खाली चालली ती गाडी. आता आपण एक्झॅक्ट कुठे ते काय सांगता येतं नाही, पण आता इथं आपण नाश्ता करायला थांबणार आहे. हां नाश्ता करून घेऊयात, 11:30 वाजले. चांगलाच करून. हां चांगलाच भूक लागली यार सगळ्यांना त्यामुळं. तर मित्रांनो आपण आता पोचलो आहोत. बोल 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 कटिंग बेस्टिंग हमला. तर आपल्याला शिरवळ ते शिरगावचा प्रवास झालेला आहे. आता इथून पुढे 20 किलोमीटर राहिले असेल भीमाशंकरला जाण्यासाठी. रस्ता थोडासा कच्चा होता पण आपल्या मित्रांनी सहन केला. ही मागे बसणारे नाही मी चालवली गाडी. हा मी पण चालवली. त्रास तुम्हाला त्रास याच्या चेहऱ्यावरती बघा. दुःख दुःख वेदना. दुःख दर्द पीडा आणखी काय काय म्हणतं बघा. तर सध्या आता वडापावचं नियोजन आहे. चांगलं आहे वडापाव. हा वडापाव मात्र मस्त होता, अवश्य तुम्ही ट्राय करा. तुम्ही इथेच शिरगावमध्येच बघा बेसवर. वडापावचं नाव आता आम्ही आतमध्ये आहोत, बाहेर जाण्याचा आम्ही काही कष्ट करू शकत नाही. ते येऊन तुम्ही तुमचं बघून घ्या. 5 मिनिटात टेस्ट द्यायची दाखवतो ब्लँक करू काय नाही टाइमपास करतोय गडी, काय नाही घुम आहे ही सगळी नुसता वेळ खाऊ काम नाही. कॉलेजला जायचं कळानं आणि इथं टेस्ट देतोय बाहेर फिरायला. तर नाश्ता पण चांगला झाला. नाश्ता म्हणलं चांगला झाला. हा ना आणि नाश्ता वगैरे कोणी काहीच केलं नव्हतं. आम्ही 11:30 वाजता थांबलो, 11:15 वाजता थांबलो तिथं नाश्ता करायला. आणि आता 12 वाजून गेले. आता आम्ही इकडे निघालो. करत आहे ना ज्या ठिकाणी आम्ही प्लॅन चालला 9 वाजता पोहोचायचा त्या ठिकाणी आता आम्ही 12:30 पावणे 1 वाजता पोहोचणार आहे. आणि भीमाशंकर राईट मित्रांनो शिरगावपासून आपल्याला राईड घ्यायचं आहे भीमाशंकरला जायला. आणि मित्रांनो घाट सेक्शन चेक करा, एकदम सरळ आहे असं वरती आणि कॉर्नर पण एकदम डेंजरस आहे. तसं आपला काही विषय नाही कारण आपण हेल्मेट वगैरे सगळे डॉक्युमेंट सगळं. तर आता आपण आलो इथं भीमाशंकरच्या परिसरात. झाडी वगैरे बघू शकतो तुम्ही. पाटील अजून काय बोलायचं का तुला? जवळ आलं ना? नाही 4 किलोमीटर रे. तर आम्हाला 5.5 तास. अरे यार